हार्ट अटॅकचे सिम्पटम्स आणि स्ट्रोकचे सिम्पटम्स यामध्ये बरेच लोक कन्फ्यूज असतात. ते बरोबर का कन्फ्यूज असतात? बरोबर. कारण हार्ट अटॅक ओळखणं त्या मानाने सोपं आहे. ओके. लोकांना माहिती झालंय की छातीत दुखल्यावर, हां, हात जड बरोबर. झाल्यावर, घाम आल्यावरती हा बरोबर. चेस्ट पेन होतोय आपल्याला, तर हा हार्ट अटॅक असू शकतो. हां. पण ब्रेनचं असं आहे की राईट फ्रॉम दृष्टी कमी होणे, बोलता न ओके. येणे, ऐकायला न येणे अचानकपणे, अच्छा. किंवा एक बाजू जड होणे, ओके. दोन्ही पाय जड होणे, लघवीचा कंट्रोल जाणे, असे अच्छा. निरनिराळे सिम्पटम्स असल्यामुळे बऱ्याचदा ओळखायलाच खूप कठीण जातं. ओके. सगळ्यांना माहिती असतं की एक बाजू हल्ली नाही की स्ट्रोक असतो, ओके. पण असं नाहीये. वेगळे वेगळे पार्ट्स पण असू शकतात, की अच्छा. फक्त हात असू शकतो, फक्त पाय असू शकतो, ओके. किंवा दोन्ही हात आणि दोन्ही पाय असू शकतो. स्पेसिफिक ऑर्गन आपला बरोबर. एखादा अवयव सुद्धा अफेक्ट होऊ शकतो. आणि बऱ्याचदा फक्त पेशंट बेशुद्धच पडतो, ओके. असंही होऊ शकतं. आणि मग अच्छा. नंतर जेव्हा आपण त्याचं टेस्टिंग करतो, तपासतो, स्कॅन करतो, तेव्हा आपल्याला समजतं की हा स्ट्रोक आहे.